जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमध्ये आपल्या समोर असणारी पुढची अन्योक्ती कलशान्योक्ती. या अन्योक्तींचा अभ्यास करताना आपण ज्या वेगवेगळ्या मराठी म्हणींचा उक्तींचाही विचार करतोय त्यातली एक उक्ती आपण पाहिली, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ही जी उक्ती आहे त्या उक्तीचा वेगवेगळ्या पद्धतीने सुभाषितकारांनी अन्योक्तीकारांनी उपयोग करून घेतलाय. आजही तसाच उपयोग असंख्य सुभाषितांनी केलाय. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ऐकून माहिती असलेलं सुभाषित असेल, नारिकेल समाकाराः दृश्यन्ते पीहि सज्जनाः अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहरः. किती मजेदार रचना सांगतात, किती सहज शब्दामध्ये जीवनाचं एक तत्वज्ञान आपल्या समोर उलगडून दाखवलेलं असतं, एक सिद्धांत प्रस्थापित केलेला असतो. सज्जनाः नारिकेल समाकाराः, याचा अर्थ सज्जन हे नारळासारखे असतात. नारळ कसं असतं? नारळ बाहेरून अत्यंत टणक असतं, नारळावर वेगवेगळ्या बुच्च्या असतात, नारळ जटिल अशा प्रकारची रचना असते, त्या आतमध्ये कठोर अशा प्रकारचं पुन्हा त्याचं कवच आहे. आणि त्या सगळ्याच्या करवंटीच्या आतमध्ये जर जाऊन तुम्ही पोहोचू शकलात ना तर कमालीचं सुंदर जल आहे, तहान भागवणारं जल आहे, भूक भागवणारं खोबरं पण तिथं आहे. अत्यंत पुष्टकारक अशा प्रकारची रचना आतमध्ये आहे, पण बाहेरून मात्र कठोर आहे. सुभाषितकार नेमके सांगतात, नारिकेल समाकाराः दृश्यन्ते पीहि सज्जना. आणि मग उरलेले कसे? अन्ये, दुसरे म्हणजे कोण? सज्जन नसलेले, अर्थात दुष्ट. त्या दुष्टांबद्दल काय सांगतायत? अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहरः. उरलेले जे आहेत ना ते बोरासारखे असतात, बाहेरून सुंदर असतात. मोठं टपोर बोर असतं, सुंदर दिसतं, तुकतुकीत अशा प्रकारची कांती त्याची असते, पाहायला मस्त वाटतं, हाताला स्पर्शही सुंदर वाटतो. पण जसं आपण दात लावायचा प्रयत्न करतो तसं लक्षात येतं आतमध्ये किडलेलं असू शकतं. किती अजब रचना आहे, लक्षात घ्या. वरून दिसायला चांगलं आहे, आतमध्ये घाणेरडं आहे. दुष्टांची रचना. उलट्या बाजूला रचना सज्जनांची. वरून कठोरता असेल, आतून ते कोमल असतात, सहृदय असतात. अत्यंत प्रेमळ अशा प्रकारची रचना जी संतांच्या हृदयाची आहे त्याचं वर्णन सुभाषितकारांनी आपल्या समोर केलं. पण अडचण अशी असते, सामान्य माणूस या बाहेरच्याच गोष्टीला भुलतो. त्याला जे दिसतं ना तेवढ्यावरच त्याचं लक्ष जातं आणि तेवढ्याच्याच आधारे तो मूल्यमापन करत असतो. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं हा सिद्धांत जो आहे तो आपल्या समोर सुभाषितकारांना इथं सांगायचा आहे. तो त्यांनी कलशाच्या निमित्ताने सांगितला. कलश म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मंदिरावर जी रचना आहे, मंदिरावर असणारी जी वस्तू, त्या कलशाची रचना सामान्यतः अशी असते, कारण आपल्याला तो सोन्याचा दिसतो, पण बहुतेक जागी तो सोन्याचाच असतो असं नाही. कारण पूर्ण सोन्याचा कलश अनेक जागी असतोय, त्याच्याबद्दल तर नाही प्रश्न, पण अनेक जागी तो कलश पूर्ण सोन्याचा करणं हे त्या मंडळांना सहजासहजी शक्य नसतं. मग केलं काय जातं? धातुशास्त्राचा विचार केला जातो, धातू विज्ञानाचा उपयोग केला जातो, मूळ तांब्याचा कलश तयार केला जातो आणि त्या तांब्याच्या कलशावर सोन्याचा पत्रा किंवा पाणी चढवलं जातं. स्वाभाविक काय होतं, बाहेरून पाहताना तो पूर्ण सोन्याचाच दिसतो. ही जी रचना आहे ती रचना गृहीत धरलेली आहे. अशा पद्धतीने जे केलं जातं ते गृहीत धरलेलं आहे. आतमध्ये पितळी असतं, त्याच्यावर कुठंतरी आपल्याला चांदीचं पाणी चढवलेलं, पत्रा चढवलेला पाहायला मिळतो. त्याच्यातून आपल्याला पुढं म्हण आपल्या मराठीमध्ये आणखीन एक म्हण आली, पितळ उघडं पडणे. आता पितळ उघडं पडणे म्हणजे काय? हे जे वरून दिलेला लेप आहे हा कधीतरी नंतर हळूहळू घासण्यामध्ये कमी होत जातो, नष्ट होतो, आणि मग आतमधलं पितळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा लक्षात येतं की अरे, ज्याला आपण चांदीचं भांड समजत होतो हे मुळात तर पितळीचंच आहे, हे मुळात तर तांब्याचंच आहे. ती जी रचना आहे ना ती समजून घ्यायची इथे. तसं पितळ उघडं पडणे ही जशी रचना आहे तसं इथं तांब्याचं वर्णन केलं, कारण तांब्यावर सोन्याचं पाणी चढवणं अत्यंत सोपं आहे. अर्थात तांब्याचे वेगळे गुणधर्म आहेत. कलशामध्ये तांब स्थापित करण्याच्या मागचे वैज्ञानिक कारण त्याला मी आता स्पर्श करत नाही. आपल्याला फक्त एवढं सांगायचंय की जेव्हा परवडत नाही ना तेव्हा त्याच्यावर केवळ सोन्याचं पाणी चढवलं जातं, सोन्याचा पत्रा फक्त वरतून एक पातळ लावला जातो आणि आतमधला सगळा कलश तांब्याचा असतो.
ही जी वास्तविकता आहे ती वास्तविकता गृहीत धरून सुभाषितकारांनी आपल्या समोर जीवनाचा एक सिद्धांत सांगितला. ते त्या कलशाला उद्देशून म्हणतायत. त्या कलशासारख्या असणाऱ्या अनेकांना ते नंतर कसं लागू पडतं याचं चिंतन आपण करणार आहोत. आपल्या समोर त्या कलशाला उद्देशून सुभाषितकार म्हणतात, अन्योक्तिकार म्हणतात, भ्रातः कांचन लेप गोपित बहिः ताम्राकृती सर्वतो. कशी रचना आहे तुझी? तू ताम्राकृती आहेस, तांब्याचाच तयार झालेला आहेस. तुझं मूळ स्वरूप जे आहे ते तांब्यानीच घडवलेलं आहे. पण हे भ्राता हा जणू काही तो अत्यंत प्रेमाचा आहे, आपुलकीचा आहे, म्हणून त्याला म्हणत असल्यासारखं वर्णन करताना त्याला भाऊ म्हटलं. भावा समजावून सांगतो तुला अशा याच्यात म्हटल्यासारखं म्हटलं, तुझं कौतुक केल्यासारखं अशा अर्थाने शब्द वापरतायत. कांचन लेप, कांचन म्हणजे सोन्याचा, लेप लावलेला आहे, गोपित बहिही, त्याने तू गोपित झालेला आहेस. बाहेरून हा जो लेप लावलेला आहे बहिही, बाहेरून लावलेल्या या लेपाने तुझं ताम्राकृती सर्वतो, तुझी जी तांब्याची मूळ आकृती आहे ती सर्वतो म्हणजे सगळीकडून गोपित झालेली आहे, लपून गेलेली आहे. याचा अर्थ पाहणेवाल्याला आता कुठूनच तुझ्यातलं तांब दिसतच नाहीये. मग अशी जी अवस्था त्याचं वर्णन ते करतायत. पण ते म्हणतायत काळजी करू नको, मा भैशी ही, घाबरू नको. जरी मला माहिती आहे आणि जरी मी तुला सांगतोय, बरं मलाच माहिती असं नाही तुलाही माहिती आहे की तू आतून तांब्याचा आहे, पण घाबरू नको. का घाबरू नको? मजेदार वर्णन करताना ते सांगतात, मा भैशी ही कलश, हे कलशा तू घाबरू नको, स्थिरो भव, शांत रहा. कुठे? चिरम देवालयस्य उपरी, तू देवाच्याही डोक्यावर बसलेला आहेस, देवालयाच्या वर बसलेला आहे. आता वास्तविक लक्षात घ्या, तांब असतं तर देवाच्या डोक्यावर ठेवायचा विषय नाहीये. भगवंताच्या मस्तकावर चांदीच्या सोन्याचीच रचना असली पाहिजे, श्रेष्ठ धातू असले पाहिजे. पण आता हा आहे तांब्याचा, बसला तिथे जाऊन. का? कारण बाहेरून सोन्याचा लेप लावलेला आहे. तो लावलेला लेप जो आहे त्याच्यामुळे जणू काही तो पूर्ण सोन्याचा आहे असा भास निर्माण होतो. त्याच्याकरता मुद्दाम त्याला सांगताना कवी म्हणताय की काळजी करू नको, जरी असा भास निर्माण होत असला तरी मी तुला शुभेच्छा देतो. तू देवालयाच्या वर शांतपणे बसून राहा. भले तुझी योग्यता नव्हती पण पोहोचलायस तू, हरकत नाही, राहा तिथे सुखाने. चिरम देवालयस्य उपरी, तू देवळाच्या वर शांतपणे राहा. ताम्रत्वम गतमेव, कारण तुझं ताम्रत्व गेलेलं आहे, लोकांच्या दृष्टीने ते दिसेनासं झालेलं आहे, या अर्थाने गेलेलं. आणि मग तू तांब्याचा आहे हे लोकांना कुठं कळतंय? लोकांच्या दृष्टीने तू सोन्याचाच आहे. म्हणून ताम्रत्वम गतमेव कांचनमयी कीर्ती स्थिरा ते अधुना. अधुना काय झालेलं आहे? आता काय झालेलं आहे? तर आता तुझी कांचनमयी कीर्ती पूर्ण लोकांमध्ये पसरलेली आहे. कारण प्रत्यक्ष तिथं जाऊन कोणी पाहणार नाहीये, तिथं जाऊन त्याला स्पर्श करता येणार नाहीये, त्याच्या वरचा पापुद्रा काढता येणार नाहीये, आतलं दिसणारच नाहीये. त्याच्यामुळे पाहणेवाल्यांना शेकडो वर्ष जरी तो वरती राहिला तरी सोन्याचाच वाटणार आहे, पण आतमध्ये मात्र तांब्याचा आहे. ही जी रचना आहे ती म्हणून मजेदार रचना आपल्या समोर सुभाषितकार सांगताय. काळजी करू नको, जरी तू तांब्याचा आहे हे मला माहिती आहे, तुला माहिती आहे, तरी लोकांना कुठं माहिती आहे. आणि त्याच्यामुळे लोकांच्या दृष्टीने तू सोन्याचाच आहेस, कारण तुझी आता तशीच कीर्ती पसरलेली आहे. आमच्या मंदिरावर सोन्याचा कळस आहे हे लोक एकमेकाला अभिमानाने सांगतायत. ते तुझ्याकडे पाहतायत, आश्चर्याने पाहतायत, आनंदाने पाहतायत, एखादं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पाहिल्यासारख्या दृष्टीने पाहतायत. त्याचा तू आनंद घेत राहा, कारण आता लोकांच्या दृष्टीने तू सोन्याचाच झालेला आहेस, तू सोन्याचाच आहेस. अशा पद्धतीने जणू काही ती टिंगल आहे. लक्षात घ्या, वरून जरी स्तुती वाटत असली तरी सुभाषितांमध्ये अनेक गोष्टी ज्या सांगितल्या त्यातला एक प्रकार असतो व्याजस्तुती, किंवा दुसरा प्रकार आहे व्याज निंदा. व्याजस्तुती याचा अर्थ खोटी स्तुती, व्याज निंदा याचा अर्थ खोटी निंदा. म्हणजे काय? तर वरून दिसताना असं दिसतं की स्तुती करत आहे पण आतमध्ये मात्र निंदा असते. अशी जी रचना तिला व्याज स्तुती असं म्हणतात. खोटी स्तुती आहे, वरपांगी स्तुती आहे, आतून नावं ठेवायचे. उलटही असतं, काही वेळा निंदा केली असं वाटतं पण ती निंदा सुद्धा आतून स्तुती असू शकते. आता मी सुभाषित नाही सगळं सांगत बसत, पण एक मजेदार सुभाषित आहे. त्या राजाला उद्देशून कवी म्हणतो, राजा तू सगळ्यांना सगळं देतो हे खोटं आहे.
का का खोटं आहे तर तो कारण सांगतो, तू शत्रूला कधी पाठ दिली नाही आणि परस्त्रीला कधी हात दिला नाही. आता वास्तविक ही निंदा वाटते, पण शत्रूला पाठ न देणे हा पराक्रम त्यातून सांगायचा आहे आणि परस्त्रीला हात न देणे ही नैतिकता सांगायची आहे. याला व्याज स्तुती असं, निंदा असं म्हणतात. वरून दिसताना निंदा दिसतीये, आतून स्तुती केलेली आहे. ही जी रचना आहे ना, तशी इथं आपल्या समोर दिसायला स्तुती दिसत आहे, आतून मात्र निंदा आहे. चांगलं नाही म्हणत आहे. इथं मात्र त्याला म्हणत आहे, तू काही काळजी करू नको, ताम्रत्वम गतमेव, तुझं तांबे पण गेलेलं आहे. कांचनमयी कीर्ती स्थिरा ते अधुना, आता सगळीकडे तुझी सोन्याचा कळस म्हणून जी कीर्ती आहे ती स्थिर झालेली आहे. सगळ्यांनी ते मान्य केलेलं आहे, सगळ्यांच्या मनात ते पक्क बसलेलं आहे. न अंतहा, शेवटी सिद्धांत सांगतात, जेव्हा अशा 3 ओळी असतात ना, त्यात एखादी गोष्ट वर्णन केलेली असते आणि शेवटच्या ओळीत एक त्या 3 म्हणजे केवळ त्याच घटनेपुरता न विचार करता, त्या 3 ओळींपुरता विचार न करता जो एक सिद्धांत सांगितलेला असतो, या रचनेला अर्थांतरन्यास असं म्हणतात. हा एक वेगळा अलंकार आहे. संस्कृतमध्ये प्रामुख्याने महाकवी कालिदासांनी उपमा अलंकाराच्या नंतर जर कोणता वापरला असेल तर हा अर्थांतरन्यास वापरलेला आहे. मेघदूतम वरचे आपले व्हिडिओ पहा, अभिज्ञान शाकुंतलम वरचे आपले व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला याची सगळी व्यवस्थित अभ्यासाची जाणीव होऊ शकेल, अभ्यास करता येऊ शकेल. ही जी रचना आहे ती त्या प्रकारची रचना आहे. शेवटच्या चरणात जे सांगितलंय ना ते त्या केवळ कलशापुरतं नाही, सगळ्या जगाला लागू पडणार. काय रचना सांगतात, शेवटी म्हणतात, नांतस्तत्व विचारण प्रणयिनो लोकः बहिर्बुद्धयाः, अंत म्हणजे आत असणार जे तत्व आहे ना, म्हणजे वास्तविकता जी आहे ना, ती वास्तविकता न अंतहा, आतली वास्तविकता, न म्हणजे नाही, विचारण, विचार करणारे, आतल्या वास्तविकतेचा विचार करणारे सामान्य लोक नसतात. प्रणयिनो, कारण त्याचा विचार करण्या इतकी प्रणयिना म्हणजे त्यांच्या ठिकाणची प्रियता ती नसते. कारण आतमध्ये डोकावून पाहण्याकरता, आतमधून जाणून घेण्याकरता कष्ट घ्यावे लागतात. मगाशी म्हटलं तसं नारळाचा विचार जर करायचा असेल तर नारळ फोडाय करता पहिल्यांदा बुच्च्या काढण्याचा त्रास आहे, मग नारळ फोडण्याचा त्रास आहे, आतलं खोबरं काढण्याचा त्रास आहे. काढल्यावर अप्रतिम आहे, बोर सोपं आहे, काहीच करायचं नाही, नुसतं पुसून घेतल्यासारखं केलं आणि पटकन खाल्लं, शक्य आहे. सामान्य माणसांना त्याच गोष्टी आवडतात ज्या वरपांगी पटकन सोप्या वाटतात. ती जी रचना आहे ना ती सुभाषितकार आपल्या समोर सांगतायत, मानवी प्रवृत्ती सांगताय. न अंत तत्व विचारण प्रणयिनो, आतमधलं तत्व काय आहे याचा विचार करणारे, याच्यावर प्रेम करणारे असे लोक सामान्यतः नसतात. मग कसे असतात, लोकाः बहिर्बुद्धयाः, लोक बहिर्बुद्धीचे असतात. याचा अर्थ बाहेरूनच पाहणारे असतात, बाहेरच्या बाहेर विचार करणारे असतात, केवळ वरपांगी विचार करणारे असतात. किती वेगवेगळ्या दृष्टीने लावता येईल सुभाषित लक्षात घ्या. जीवनामध्ये योग्यता नसताना मोठेपण प्राप्त करणारी जी लोक आहेत ना, त्या सगळ्यांना उद्देशून त्या कलशाचं वर्णन जणू काही सुभाषितकार आपल्या समोर करतायत की अरे माहितीये तू आतून तांब्याचा आहे, पण आता जाऊन बसलायस, पद मिळालं तुला, प्रतिष्ठा मिळाली त्या पदाच्यामुळे येणारी, पण लक्षात घ्या ती पदाची प्रतिष्ठा न टिकत नाही. कारण माणसाला त्याच्या गुणांनी मिळालेली प्रतिष्ठा असेल तीच शाश्वत असते. पदानी मिळालेली प्रतिष्ठा पदाच्या सोबत जात असते. म्हणून कालपर्यंत पाया पडणारे सुद्धा त्या अशा माणसाला, म्हणजे जर विकृत पद्धतीचा असेल, आतून वाईट असेल, तर अशा माणसाला पदावर असेपर्यंत तर निश्चितपणे मान देतात, पण ज्या दिवशी पद जातं, सेवानिवृत्तीनंतर काळो कुत्र विचारत नाही अशी जी आपली रचना आपण मराठीत म्हणतो तशी रचना निर्माण होते. कोणी लक्ष देत नाही. का? कारण आतमधली गंभीरपणा जी असायला पाहिजे तो गंभीरपणा तो नसतो. वरपांगी जे आलेलं आहे ते पदानी आलेलं त्या क्षेत्रामुळे, स्थानामुळे. कारण कलशाला महत्व कशामुळे, तो मंदिरावर बसलाय म्हणून महत्व आहे. मंदिरावर नसता तर कोणीच विचारलं नसतं, खाली असता तर लोकांनी हात लावून पाहिलं असतं, त्यांना कळलं असतं नाहीये मूळ स्वरूपातला, मूळ सोन्याचा नाहीये हे कळलं असतं. वर बसलेला आहे याचा अर्थ सामान्यांच्या क्षेत्राच्या पलीकडे आहे, त्यांची पोहोच जिथपर्यंत नाही तिथं पोहोचलेला आहे. पण असा पोहोचलेला जर अयोग्य असेल,
आतून बरोबर नसेल तर अशा माणसाला मोठेपण तर मिळतं, पण ते मोठेपण खोटं असतं. हे जणू काही ज्याला कळतं त्यांनी वर्णन करावं अशा पद्धतीची रचना सांगितली, की कलशाचं आतमधलं तांबेपण बाहेरच्यांना कळत नसलं तरी जाणकार जो आहे ना त्याला कळतं. आणि म्हणून तो उद्देशून म्हणतो की नाही काळजी करू नको, सोन्याचा झालेला आहेस तू आता, कारण पद मिळालेलं आहे तुला आता, श्रेष्ठता मिळालेली आहे तुला आता, तू आपल्या पद्धतीने राहा, त्याच आनंदात राहा की मी सोन्याचा आहे, पण लक्षात ठेव मुळात आतून तू तांब्याचा आहे. पण लोकांना कुठं कळणार आहे, कारण लोक बहिर्बुद्धया बहिर्बुद्धीचे असतात, बाहेरूनच पाहणारे असतात. आतमधली वास्तविकता जी आहे अशी जीवनात ज्यांना ज्यांना योग्यता नसताना पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, स्थान मिळालं आणि त्या स्थानामुळे असणारा गौरव मिळाला, त्या सगळ्यांना उद्देशून केलेली एक सुंदर अन्योक्ती कलशान्योक्ती. आणखीन एक वेगळी अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.